मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आज आम्ही चाललेलो आहोत मस्त अशा छोट्याशा वेकेशनला स्वित्झर्लंडच्या बाहेर. आहांची पहिली इंटरनॅशनल ट्रिप आणि आम्ही अगदी कमी दिवसांसाठी चाललेलो आहोत इटलीला आणि बाय रोड चाललेलो आहोत. तर वी आर व्हेरी एक्सायटेड. खूपच लहान आहे तो अजून, त्यामुळे त्याला फारशा गोष्टी कदाचित कळणार नाहीत, पण आम्हालाही थोडासा ब्रेक हवा होत्या नॉर्मल रुटीनमधनं आणि सगळेच दमलेलो होतो. पुष्करचंही खूप वर्कलोड झालेलं आणि आहानलाही थोडासा चेंज, मला थोडासा चेंज, त्यामुळे आणि ऑफकोर्स मोमोलाही. त्यामुळे आम्ही सगळेच चाललेलो आहोत. बाबाही आहेत आमच्यासोबत आणि बाबांनी एक वेगळी कंट्री बघता येईल, त्यामुळे आम्ही मस्त आता मिलानला चाललेलो आहोत. मिलानलाच आम्ही 2 दिवस राहणार आहोत आणि मग तिथूनच थोड्याफार गोष्टी बघू. फार अट्रॅक्शन्स असे आम्हाला नाही कव्हर करायचे ह्या वेळेला, थोडी चिल ट्रिप ठेवायची, त्यामुळे जेवढं फिरता येणार आहे आहांसोबत तेवढं आम्ही फिरणार आणि अदरवाईज खाणार पिणार मस्त, कारण इटलीला खाण्याची अगदी जन्नत आहे. पिझ्झा पास्ता आणि मिलानमध्ये खूप सारे इंडियन रेस्टॉरंट्सही आहेत, त्याच्यामुळे जे स्वित्झर्लंडमध्ये आम्ही खूप मिस करतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मस्त अशा 2 दिवसात एन्जॉय करणार आहोत आणि बघूया आता तरी आहान कारसेटमध्ये छान बसलेला आहे, खेळतोय. मे बी तुम्हाला थोडाफार आवाज त्याचा येत पण असेल. थोडी 4 तासांची जर्नी आहे, त्यामुळे आम्ही हॉल्ट घेत जाणार आहोत त्याच्या सोयीनुसार. तर आता आपण पुढे साधारण 1-1.5 तासांनी थांबूया आणि पुन्हा भेटूया. आणि हा जो रोड आहे इटलीला जाण्याचा तो वाया व्हॅले जातो. व्हॅले हे एक खूप सुंदर कॅन्टन आहे स्वित्झर्लंडमधलं. माझं पर्सनल फेवरेट आहे. म्हणजे तसं तर खूपच लँडस्केप सगळीकडचाच छान आहे स्वित्झर्लंडमधला, पण आय डोंट नो, व्हॅलेचा खूपच छान वाटतो मला. आणि तसा फारसा रूटमध्ये तो कधी येत नाही, त्यामुळे इटलीला वगैरे गेलो कीच तो लागतो. आणि आता तर आता थंडी आहे, पण आज सनी वेदर आहे. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो इटलीवरनं तेव्हा खूप पाऊस होता आणि धुकं होतं आणि खूपच सुंदर वाटत होतं, एकदम मेस्मरायझिंग. आणि आहान थोडासा रडत होता, तो आता झोपलेला आहे. आणि मोमो पण इथे आहे. मोमो हाय कर. तिलाही झोप आली, कारण आम्ही लवकर उठलोय सकाळी सगळी तयारी करण्यासाठी. आणि आता बाळ म्हणजे त्याची डबल बॅग असते, त्यामुळे त्याचे कपडे, त्याच्या सगळ्या गोष्टी, हे सगळं पॅक करण्यामध्येच आमचा पूर्ण 2 दिवस निघून गेले असेच. तर आता तो झोपलाय म्हणून आता आम्ही लगेच नाही थांबणार आहोत. तर मला वाटतं तो 1-1.5 तास झोपेल आणि मग त्यानंतर आम्ही मस्त एक छोटासा हॉल्ट घेऊ आणि मग परत भेटू. आणि आत्ताच आम्हाला कळलेलं आहे की जसं आम्ही बाय रोड चाललेलो तसं आम्हाला आत्ता कळलेलं आहे, आता जरा, की आता आम्हाला ही आमची गाडी जी आहे ती ट्रेनमध्ये टाकायची आहे आणि मग ती एका मे बी पर्टिक्युलर कुठल्या तरी स्टेशनला उतरेल. आय डोंट नो कुठे आहे ते, आम्हालाही माहीत नव्हतं. हे ॲक्च्युली आम्ही ठरवलं नव्हतं, सो इट्स जस्ट दॅट वी वर लकी की आम्हाला जो मॅप आहे आमच्या गाडीचा, त्या मॅपने आम्हाला या रूट थ्रू आणलं आहे. तर बेसिकली आम्ही जो ओल्ड हायवे आहे मिलानचा त्यांनी जात होतो, बट मॅपनी रिराऊट केलं आणि या रूटनी आणलं. तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी या रूटची की हा रूट एका माउंटन टनलमधनं जातो, जो आहे सिम्प्लॉ टनल, आणि तो कनेक्ट करतो स्वित्झर्लंडच्या ब्रिकपासून ते इटलीच्या इझेलपर्यंत. तर त्यामुळे 15-20 मिनिटाची जर्नी आहे ही. आणि आम्हाला आठवण झाली आमच्या चॅनल टनल जर्नीची,
जेव्हा आम्ही फ्रान्सहून इंग्लंडला गेलेलो तेव्हा आपली जी गाडी आहे ती चढते ट्रेनवर आणि अशा बऱ्याचशा गाड्या चढतात आणि मग काही डिस्टन्स त्या टनलमधनं ती ट्रेन जाते आणि मग परत आपण ऑफलोड होतो आणि आपल्या रस्त्याला निघतो. तर आता आम्ही हे फिल्म करू आणि तुम्हाला दाखवू. बाबा कसं वाटतंय? मस्त वाटतं एकदम. ट्रेनमध्ये पहिल्यांदा वेगळा एक्सपिरियन्स ना, असा गाडी ट्रेनमध्ये जाते. बाबांचा फर्स्ट टाइम आहे इटलीमध्ये, त्यामुळे बघू कसं वाटतं. आणि आहानचं पण फर्स्ट टाइम आहे, तर दोघंही ते फर्स्ट टाइमर आहेत. दोन वेगळ्या जनरेशन्स. बघू कसा एक्सपिरियन्स आहे त्यांचा. सो आमच्या आहांची गंमत अशी की त्याला कार सीटमध्ये बसायला नाही आवडत, पण आम्ही त्याला लहानपणापासून सवय लावलेली आहे. तरी तो रडतो बऱ्याचदा, पण तरी आम्ही नेतो, कारण ऑफकोर्स त्याला पुढे जाऊन पण कार सीटमध्येच बसायचं आहे. तर त्याला ते रेस्ट्रिक्शन आवडत नाही बेल्टचं, त्यामुळे थोडा वेळ खेळतो आणि मग रडतो. आणि मग रडायला लागल्यानंतर त्याला शांत करणं थोडंसं डिफिकल्ट जातं आम्हाला. त्यामुळे आम्ही सरळ राहुल देशपांडेची गाणी लावतो आणि त्यानंतर तो एकदम शांत बसतो. अनेकदा तो झोपतोही त्याच्या आवाजामध्ये. त्यामुळे त्याची सगळी गणपतीची गाणी आणि जी काही मराठी गाणी त्याने गायलेली आहेत ती सगळी तो छानपैकी ऐकतो आणि झोपतो. आणि आताही तो तेच करतोय, कारण तो रडायला आलेला आहे. आणि आता आम्ही लगेच राहुल देशपांडेचं गाणं लावलं आहे. A few moments later. आता आम्ही मध्ये हॉल्ट घेतलाय छोटासा मिलानला पोचायच्या आधी. 1-1.5 तासात होता आपण पोचू मिलानला. आणि भूक लागलेली आम्हाला, थोडा आहानला पण ब्रेक हवा होता, त्यामुळे मस्त ब्रेक घेतला आणि आता परत जाऊया पुढच्या प्रवासाला. Later that same evening. सो फायनली आम्ही आता संध्याकाळी पोहोचलेलो आहोत आमच्या एअरबीएनबी वरती. मध्ये आम्ही काही शूट केलं नाही, कारण आम्हाला सांभाळायचं, मोमोला सांभाळायचं, याच्यामध्ये सगळा गोंधळ होतो. तर तुम्हाला एअरबीएनबीची टूर दाखवते पटकन. घर आधी सगळं पसारा घरात होण्याच्या आधी. आणि ही 3 बेडरूमचा रूम आहे. लाईक इट्स अन अपार्टमेंट एका बिल्डिंगमध्ये, आणि खूपच सुंदर आहे. बेडरूम्स मी अजून बघितल्या नाही आहे, पण हॉल, लिव्हिंग रूम वगैरे, हॉल, किचन वगैरे तुम्हाला पटकन दाखवून घेते. सो हा इथे असा एंट्रन्स आहे, आणि एंट्रन्सला लेफ्टला गेल्यानंतर असं मस्त सुंदर असं खूपच क्यूट असं किचन त्यांनी बनवलेलं आहे. आणि डिशवॉशर वगैरे सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. ऑल्दो एवढं आम्हाला लागेल का माहीत नाही. आणि मोमोचं इथे सगळं इन्स्पेक्शन चालू आहे. सो इथे त्यांनी मोस्ट ऑफ द गोष्टी प्रोव्हाइड केल्याच असतील, कटलरी वगैरे. मी चेक नाही केलं आहे, बट हां इथे स्पायसेस वगैरे आहेत. आणि इथेही फारशा गोष्टी, इथे डस्टबिन आहे. आणि येस, इथे आहे सगळ्या कटलरी आणि क्रॉकरी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. इथे मस्ती चालली आहान आणि पुष्करची. आणि खूपच क्यूट आहे, मला खूप आवडलं किचन. आणि मोमो सगळं घर, हे छान डोअर केलं आहे ना पुष्कर ह्यानी, मस्त असं काचेचा डोअर केला आहे. आणि हा असा कॉरिडॉर आहे छोटासा. त्यानंतर इथे जरा प्लीज पसारा आहे, सो इग्नोर. स्पेशियस आहे लिव्हिंग रूम. मोमोचं अजून घर बघणं चालू आहे. इथे सोफा वगैरे, तिथे बाबा बसले आहेत. तो इथे आहे सिंक,
त्यांनी दिलेलं आहे इथे सगळ्या गोष्टी. अर्थात एअरबीएनबीमध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळतात, त्यामुळे ते एक बेस्ट पडतं. आणि इथे छोटंसं असं टॉयलेट आहे. त्यानंतर हा अगेन इथे पण एक मोठं टॉयलेट आहे, शॉवर एरिया आहे आणि त्यांनी मशीन वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं आहे, वॉशिंग मशीन वगैरे. आणि ह्या 3 बेडरूम्स आहेत, A, B आणि C. सो येस, प्रत्येक बेडरूमला ॲक्च्युली त्यांची चावी आहे. पुष्कर, ह्याला लॉक आहे ना? हां, प्रत्येकाचा कोड आहे. दे ना एक मिनटं. तर आता आम्ही इथे आलेलो आहोत. ही आहे रूम नंबर 1 और A. त्यांनी ॲक्च्युली लॉक लावलेले, पण मे बी आम्ही येणार म्हणून त्यांनी ओपन केलेले होते. इथे लाईट कुठे आहे? आय डोंट नो. हा लावू बघितले. ओके, परफेक्ट. अशी ही खूप सुंदर सुंदर अशी रूम आहे. खूपच सुंदर त्यांनी डिझाईन केलेलं आहे. आय मीन लवली. ओके, हा पांढराच आहे वाटतं. ओके, हा पांढरा लाईट आहे, पण आणि खूप सुंदर अशी त्यांनी इथे मिरर आहे. आणि ही आहे रूम नंबर 1. त्यानंतर ही आहे रूम नंबर 2. ओके, ह्याचा हा लाईट आहे. वाव, किती कोझी आहे, खूपच सुंदर आहे. अगेन इथे पण एक लाईट दिला आहे त्यांनी. ही पण खूप स्पेशियस रूम आहे. आय मीन मी हायली रेकमेंड करेन हे एअरबीएनबी. थोडंसं महाग आहे, पण ठीक आहे. आय मीन खूपच सुंदर केलं आहे त्यांनी. ओके, आणि ही आहे 3री रूम, जी बाळासाठी त्यांनी मस्त असं छोटासा क्रिप पण प्रोव्हाइड केला आहे. सो आमचा प्रश्न सॉर्ट झालेला आहे की, आणि एनिवेज जरी नसता तरी 3 बेडरूम्स आहेत, त्यामुळे एकदम स्पेशियस आहे, खूप सुंदर आहे. आणि इथे लाईट्स आहेत वाटतं. सॉरी. ओके, हां, वाव. तर मी आता मी जरा कॅमेरा इकडे तिकडे झालेला आहे माझा, पण पुष्कर छानपैकी तर पटकन शूट करेल एक बेसिक, आणि तुम्हाला मी त्या क्लिप्स टाकेनच. सो खूपच आहे. पुष्कर, कसं वाटलं तुला? मला तर खूप आवडलं आहे. इट्स छान आहे, एकदम एलिगंट आहे. येस. आणि असं कुठे कोपऱ्यात नाही आहे, छान सिटीच्या मध्ये नाही मी बोलणार, सबब्समध्ये आहे, पण या सबबमध्ये छान कम्युनिटी आहे, त्यामुळे मस्त वाटतं इकडे. एक्झॅक्टली.